करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार रविवार 26 मे 2024. फार फार उत्तमाचा दिवस. संकष्टी चतुर्थी. बघा काय उत्तमाचा दिवस आहे. या कलियुगामध्ये प्रत्यक्षपणे पृथ्वी तलावर आपला जन्म झालेला आहे आणि त्यामध्ये येणारी संकष्टी चतुर्थी फार फार उत्तमाचा दिवस. ज्याप्रमाणे या देहावर संकट ओढवली जातात, ज्याप्रमाणे प्रसंग उद्भवतात, त्याचप्रमाणे ती संकट दूर लोटली सुद्धा जातात. कारण कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. आपल्यावर एखादं प्रसंग किंवा संकट ओढवलं की आपण त्या संकटांना आणि प्रसंगांना घाबरून जातो. परंतु समर्थ म्हणाले, भया सांडूनी तुवा जावे, क्रूर यवना भेटावे, संतोषनी प्रेभावे, पुनरपी पाठविला आम्हापाशी. येणारं संकट बघा, ज्याप्रमाणे संकट ओढवलेलं आहे त्याप्रमाणे ते संकट दूर जातं. परंतु आपण त्यावर विश्वास ठेवत. समर्थ म्हणाले, विश्वासता निरूपणी मोक्ष लागे त्या क्षणी. बघा, समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे. विद्यार्थ्यासी मिळे विद्या, धनार्थ्यासी मिळे धन, पुत्रार्थ्यासी मिळे पुत्र, मोक्षार्थाला मिळे गती. काय भाग दिला बघा, प्रत्यक्षपणे श्रवण करूया. विद्यार्थ्यासी मिळे विद्या म्हणजे काय? ज्या विद्यार्थ्याने बघा शालेय शिक्षण संपूर्णपणे त्या विद्यार्थ्याने अभ्यास केला असेल तर त्याला परीक्षेची काळजी वाटेल का, चिंता वाटेल का, त्याला भीती वाटेल का? नाही वाटणार. कारण का? त्याने अभ्यास केलेला आहे, त्यासाठी त्याने प्रयत्न केलेले आहेत. ज्याने खरंच प्रयत्न केलेच नाहीत, ज्याने वर्षभर अभ्यास केलेलाच नाही, त्याला परीक्षेची काय वाटणार आहे? काळजी वाटणार की नाही? पेपरामध्ये काय लिहावं बघा, प्रत्यक्षपणे तो दुसऱ्यावर अवलंबून असणार आहे. बरोबर की नाही? समोरचा विद्यार्थी आपल्याला दाखवेल किंवा मागचा विद्यार्थी दाखवेल, तो दुसऱ्यांवर अवलंबून राहणार आहे. त्याला संपूर्णपणे संकटाचा सामना करावा लागणार आहे. कारण समोर बघा, जे आपल्याला सर म्हणून बघा, आपल्याला आपल्या वर्गामध्ये सर किंवा टीचर असतात की नाही परीक्षेच्या वेळेला, त्याचप्रमाणे आपण अवलंबून असतो की कडक सर किंवा बघा प्रत्यक्षपणे कडक टीचर आपल्याला येऊ नये यासाठी आपण काय करत असतो? मनामध्ये विचार चालू ठेवत असतो. परंतु ज्याने खरंच अभ्यास केलेला आहे त्याला कसलीही चिंता नाही. परंतु ज्याने अभ्यास नाही केला त्याला शाळेमध्ये जात असताना बघा कुठले प्रश्न येतील, काय येईल त्याला माहिती नाही. कारण समर्थ म्हणाले, जो दुसऱ्यांवरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला, जो स्वयेची कष्टत गेला तोची भला. ज्याने अभ्यास केलेला आहे त्याने पेपर सोडवला आणि बघा प्रत्यक्षपणे वेळ कोणावर थांबत नाही. बरोबर की नाही? त्याप्रमाणे त्याने पेपर सोडवला आणि निघून गेला. परंतु ज्याने अभ्यास केला नाही तो इतरांवर अवलंबून राहिला. बरोबर की नाही? कारण समोरचे सर किंवा टीचर मला ओरडतील, माझ्याकडे बघतील आणि माझा पेपर घेतील यावर तो अवलंबून असायचा. पुढचा विद्यार्थी मला दाखवेल की नाही, मागचा विद्यार्थी मला दाखवेल की नाही, हीच भीती होती. परंतु ज्या वेळेला संपूर्णपणे वर्षभर अभ्यास केला नाही, त्याचप्रमाणे हे बघा प्रत्यक्षपणे आपल्याला भोगणेच आहे ना. म्हणजेच काय, ज्याप्रमाणे अभ्यास केला असतास तर प्रसंग ओढवला असता का? बरोबर की नाही? म्हणून भाग कसा दिलेला आहे. आपण दोष कोणावर देत असतो?
बघा प्रत्यक्षपणे ज्या वेळेला आपल्याला कमी मार्क्स मिळतात त्यावेळेला आपण इतरांवर दोष काढत असतो, इतरांवर टीका करत असतो की बाहेरचे प्रश्न आम्हाला देण्यात आले, परंतु सर्व काही पुस्तकामधलेच असतात ना, पाठ्यपुस्तकामधलेच असतात. परंतु प्रत्यक्षपणे भाग काय आहे तर आपण इतरांवर टीका करणारे असतो. म्हणून कुणाच्याही अंतःकरणाला लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका, कारण प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे वर्षभर अभ्यास केला नाही त्याचप्रमाणे तुला हे मार्क्स मिळालेले आहेत. बरोबर की नाही? ज्याने उत्तमतेने अभ्यास केलेला आहे, ज्याने उत्तमतेने सर्व तयारी करून बघा पेपर सोडवले आहेत, त्याला चांगले उत्तमाचे मार्क्स मिळालेले आहेत. म्हणून विद्यार्थ्यासी मिळे विद्या, विद्या उदंडची शिकला, प्रसंग मान चुकतेची गेला, ते विद्येला कोण पुसे. काय तयारी केली पाहिजे प्रत्यक्षपणे. या मनुष्य बघा प्रत्यक्षपणे 84 लक्ष युनिट, त्यामधला हा मनुष्य देह. संकट येणारच, प्रसंग येणारच, ज्याप्रमाणे जीवन आहे, आयुष्य आहे, म्हणजे सुखदुःखही असणारच. परंतु समर्थ म्हणाले, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे. विचारलं पाहिजे तुझ्या मनाला की सर्वात सुखी कोण आहे. असा एकही कोणी शोधून सापडणार नाहीये तो सर्वात सुखी आहे असं म्हणेल. म्हणून काही ना काहीतरी संकट असणारच, काही ना काहीतरी प्रसंग ओढवणारच, कारण प्रत्यक्षपणे सुखी कोणीच नाहीये. परंतु आपल्याला बघा जे प्रसंग ओढवले जातात, जे संकट येत असतात, ज्याप्रमाणे समर्थांनी उत्तमाचा श्लोक प्राप्त करून दिलेला आहे, ज्या कार्याची सुरुवात श्री गणेशाने आपण करत असतो तोच श्लोक म्हणजे गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, नमो शारदा मूल चत्वार वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा. कसा भाग दिलेला आहे. ज्या कार्याची सुरुवात श्री गणेशाने केलेली आहे त्याचा इतिश्री सुद्धा श्री गणेशाने, त्याचा शेवट सुद्धा श्री गणेशानेच होणार आहे. परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलो, ज्या कार्याची सुरुवात आपण टेंगळमंगळ करत असतो, जे काम आज करण्याऐवजी आपण उद्यावर ढकलतो, जे काम आपल्याला दिले ते आपण इतरांवर ढकलून देतो, त्या कामामध्ये आपल्याला बघा कधी सातत्यपणा नसतो आणि त्या सातत्यामध्ये आपल्यावर संकट ओढवली जातात. ज्यावर आपण काम अवलंबून दिलेलं आहे ते काम ते करत नाही आणि शेवटी मग आपल्यावरच प्रसंग ओढवला जातो, कारण आपण ते काम पूर्णपणे केलेलं नाही आहे. कारण ती जबाबदारी आपली होती, परंतु आपण इतरांवर टाकली होती. त्यामुळे दोष कोणाचा आहे? आपलाच ना शेवटी. म्हणून समर्थ म्हणाले, प्रत्यक्षपणे आपण इतरांकडे बोट दाखवत असताना एकच बोट त्यांच्याकडे असतो, 4 बोटही आपल्याकडे असतात. म्हणून प्रयत्न या शब्दामध्ये बघा जे येत नाही ते करता आलं पाहिजे. विद्यार्थ्यासी मिळे विद्या, धनार्थ्यासी मिळे धन. बघा धन म्हणजे काय समर्थ म्हणाले. बघा श्रीमंतांनी गरीबाचं उत्तमाचं उदाहरण दिले. ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे पैसा नाहीये, कसा भाग दिलेला आहे. सुख शांती वैराग्य, परंतु काय घेऊन जाणं आहे हे सुद्धा महत्त्वाचं असलं पाहिजे. घरामध्ये प्रॉपर्टी आहे, बँक बॅलन्स आहे, ऐश्वर आहे, गाडी आहे, बंगला आहे, परंतु ते सुख केव्हा आपल्याला प्राप्त होईल. परंतु या आयुष्यामध्ये जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंतच आपण त्याचा लाभ घेऊ शकतो. परंतु घेऊन काय जाणं आहे. बघा जी शिदोरी असते, बरोबर की नाही, आपण रिकाम्या हाताने आलेलो आहोत, परंतु आपल्याला ज्यांनी पाठवलेलं आहे प्रत्यक्षपणे आपण विचार कधीच करत नाही. ज्या रिकाम्या हाताने आलेले आहोत त्याच रिकाम्या हाताने जाणार आहोत, परंतु काय घेऊन जाणं आहे हे महत्त्वाचं आहे.
ते धन आपण कधीच टिकवत नाहीये. आपण जे डोळ्यांनी पाहतो बघा, सोनं नाणं गाडी बंगला हे सर्व नाशिवंत आहे हो, ते सर्व नाश पावणारे आहेत. परंतु प्रत्यक्षामध्ये जी शाश्वती आहे ते धन केव्हा प्राप्त होईल? ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य या त्रिवेणी संगमावर ज्यावेळी देह तुझा उत्तमाचा उभा राहील त्यावेळेला काय प्राप्ती होईल? बरोबर की नाही? प्रत्यक्षामध्ये भाग दिलेला आहे. विद्यार्थ्यासी मिळे विद्या, धनार्थ्यासी मिळे धन, पुत्रार्थ्यासी मिळे पुत्र आणि मोक्षार्थ्याला मिळे गती. आता पुत्रार्थ्यासी मिळे पुत्र, बघा भाग दिलेला आहे. मुलगा हवा किंवा मुलगी हवी आपण विचार करत असतो, परंतु देणे ईश्वराचे, त्याच्या हातात आहे ना. हा भाग समर्थाने बघा प्रत्यक्षपणे आपल्याला दिलेला आहे. परंतु संस्कार देणे, ज्याप्रमाणे आपल्याला संस्कार उत्तमाचे प्राप्त झालेले आहेत ते संस्कार आपण त्यांना देणं आपली गरज आहे, आपली जबाबदारी. कारण सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. म्हणून प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे? पिंडामध्येच पेरणीच सत्वगुणाची संवर्धनाची केली तर सत्वगुणे उत्तम गती प्राप्त होणार आहे. म्हणून जे पिंडी तेच ब्रह्मांडी, जे आपल्या पोटात असतं तेच ओठामध्ये येतं. म्हणून भाग कसा दिलेला आहे बघा, मुखी राम त्या काम भादू शकेना. बरोबर की नाही? म्हणून मुखी काय असलं पाहिजे? नामस्मरण असलं पाहिजे. येणारं कुठलंही संकट असू दे, येणारा कुठलाही प्रसंग असू दे, समर्थ म्हणाले काळाची बावडी पडेल बा जेव्हा, तेव्हा सोडविना माय बाप. रस्त्यातून चाललेलो आहोत, बघा भाग कसा दिलेला आहे. रस्त्यातून चालत आहोत, चालत असताना एखादं झाड बघा बाजूला पडतं, परंतु आपण काय बोलतो? अरे वाचलो नाही, तुझी पुण्याई होती म्हणून काळ आला होता पण वेळ येऊ दिली नाहीये, कारण तेवढी तुझी शिल्लक होती. म्हणून हेच खरंय मोक्ष, म्हणजे त्यातून आपल्याला मोकळीक मिळाली, म्हणून मोक्ष प्राप्तीचा निश्चय बोलिला असेल. म्हणून समर्थाने आपल्याला निश्चयाची पावती दिलेली आहे. आपण एखाद्या दुकानामध्ये गेलो की आपल्याला त्याचं बिल आपल्याला मिळतं की नाही, त्याचप्रमाणे आता श्रवण केली याचे फळ उत्तमाचा बोध दिलेला आहे. श्रवण केल्याने प्राप्त काय आहे? काय प्राप्त आहे? तर हीच निश्चयाची पावती आहे. हेच टिकवणं खरी गरजेचं आहे. परंतु या कलियुगामध्ये आपण त्याकडे लक्ष देत नाहीये. बरोबर की नाही? म्हणून संकट येऊ दे हो, प्रसंग किती येऊ दे, बघा आपल्या अंतरी काय असल्या पाहिजे? नामस्मरण असलं पाहिजे. अंतरीचा अंतरात्मा आपल्या अंतरी आहे. कशाला जातोस दूर? इथेच आहे पंढरपूर. बरोबर की नाही? म्हणून ज्या वेळेला बघा संकट येतं, प्रसंग येतं, स्मरण झाले त्यावेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी, लोळतेसे चरणकमळी म्हणे स्वामी तुझी माझा. कसा भाग दिलेला आहे? ज्याचे हृदयी श्री सद्गुरु स्मरण, त्यासी कैचे भय दारुण, काळ मृत्यू न बाधी जण, अपमृत्यू काय करी. याचा महिमा, या अर्थाची जो बोध आहे, या ओवीचा अर्थ बघा प्रत्यक्षपणे समजून घेतला तर सर्व काही जीवन उत्तमाचं, आपल्याला जीवन प्राप्त झालेलं आहे, आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे. परंतु टिकवणं हे आपल्या हातात आहे. ज्याप्रमाणे फुकट दिलेला देह आहे, परंतु फुकट जाता कामा नये. म्हणून समर्थ म्हणाले आयुष्य हेची रत्नपेटी, माझी भजने रत्ने गोमटी, ईश्वरे अर्पुनिया लुटी, आनंदाची करावी. जय जय रघुवीर समर्थ.